हा जो वेल आहे हा गॅक फ्रूट म्हणून नावाचा वेल आहे, झाडाचा वेल आहे. ह्याचं जे फ्रूटचं तूप असतं ते 20,000 रुपये किलो जातं. हे आहे कुंकूचं झाड, टर्की कोंबडी म्हणतात त्याला ना. व्हाईट वॉटर ऍपल होतं. नाही तसाच आहे तो बदक आणि कोंबडीचा क्रॉस येतो. अच्छा, बदक आणि कोंबडीचा क्रॉस आहे. हा. आणि लोक याला खाऊ शकतात का की फक्त असंच असतं? नाही फक्त ते कधीतरी ती एक असं व्हरायटी तयार होती, ओके सारखी होत नाही, त्यामुळे ते जरा युनिक येतो कोंबडा. ओके ओके. आणि त्याची एकाने मला ते 40,000 रुपयाला तो कोंबडा मागितला, पण ते नाही दिला. 40,000ला मागितला? 40,000. बघा, म्हणजे डक आणि कोंबड्यांचा जे क्रॉस आहे त्याची किंमत 40,000ला मागून सुद्धा आपल्या दादांनी दिलेलं नाही. म्हणजे त्यांना प्राण्यांप्रती किती प्रेम आहे हे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. त्या पण शो साठी युनिक म्हणून ठेवलेला आहे तो. तो दिसतो तुम्हाला डक, बदक आणि की बदकच ना? बदक. हा. डक आणि कोंबडीचा जो क्रॉस आहे बघा, त्याची चालण्याची स्टाईल बघा. तो फिजिकल हँडिकॅप सारखा वाटतो, पण तसा तो नाही. छोटा जे पण मोठ्या कोंबड्यांना ते हे करतो, हा का, गार करतो. हे समजा एखादा मोठा कोंबडा जरी आला त्याच्या समोर तरी त्याला मारतो तो. हो का. आणि जो तो फायटर कोंबडा आहे तो आता तसाच राहील? तो नाही तसंच आहे, म्हणजे फिरतो पण तो आता आराम करतो, बसलाय तिथं. पण त्याच्या जे पायाला जे जखमा झालेल्या आहेत त्यामुळे तू आता ते फायटिंग करून ते वय झाले त्याचं, त्यामुळे तसं झाले. आणि हे इकडे ज्या दिसतात हे 220 रुपये किलोचे कोंबडे. 220 रुपये किलोचे सारखीच वाटतं, पण काकांनी इतक्या सुंदर पद्धतीने त्याला जगवलेलं आहे ते खूप महत्वाचं आहे. अजून पण तिकडे शेड आहे, तिकडे पण शेड आहे? हो. असे किती शेड्स बांधलेले पूर्ण या फार्म? आपण तिकडे टोटल 4 शेड मारलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 5 समजा. हे 5 आहेत. 5 आणि 4 9 शेड तुम्हाला पूर्ण फार्म. हे बघा, हे बघा इकडे कोंबड्या ज्या आहेत या नैसर्गिक वातावरणामध्ये त्या टरबूजावर जगतायत. म्हणजे माणसांना खायला टरबूज नाही, पण या फार्म मध्ये कस्टमरची आणि प्राण्यांची इतकी चांगली व्यवस्था केलेली आहे की जिथे तुम्हाला नैसर्गिक वातावरणामध्ये फ्रूटच्या सानिध्यामध्ये सगळं तुम्हाला खायला. हे खास बोर खाण्यासाठी येतात कधी कधी. हो का. हा. तर तुम्हाला सुद्धा इथे ऍपल बोर खायचं असेल आणि हे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आहे, तुमच्याकडनं पैसे घेतले जाणार नाही. तुम्ही 1-2 इथून तोडून खाऊ शकता. लागायला चालू झाले बघा, आता इथे पॉलिनेशनची प्रोसेस चालू आहे आणि लागायला याची सुरुवात झालेली आहे. आपण सुद्धा येणारा जेव्हा येऊ तेव्हा एक सुंदरसा इथे व्हिडिओ आपण काढणार आहोत. तिकडे जे ते डीपी गावरांचं शेड आपलं. अच्छा, तर तुम्हाला डीपी गावरान काकांनी हॅच करते आता. अच्छा, 1 पिलो आहे त्याच्या खाली आता. हो का. हा, तर बघा तिकडे बघू शकतो तुम्ही पुढं ते पांढऱ्या डक पशी ते कसं बसलेले. एक झालेले अजून होती इकडे. अच्छा, मग यांचे अंडे वगैरे आपण विकतो का? नाही, अंडे नाही विकत. अच्छा, फक्त हॅचिंगच करतो आपण. फक्त हॅचिंग. आणि हे जे व्हाईट डक आणि हे दुसरे कलर आहे याच्यामध्ये काय डिफरन्स? आता हे जे साधे आहेत ते आपलं इंडियन रेसर आहेत. अच्छा. आणि ते आपले इंग्लिश आहेत, म्हणजे थोडे डक मध्ये सुद्धा प्रकार असतात, काही इंडियन असतात आणि काही इंग्लिश असतात. तर इथे आता जे मोठे वाले ते राजहंसी. हा, मग ते पण साप आलं की थोडं मग त्याला हे करतं, व्हायब्रेशन येतं. म्हणजे मारतं सापाला की. हो का. हा, सापाला येऊन देत नाही, आपलं प्रोटेक्शन करतं ते. ओके. आणि हे तुम्ही राजहंस ऐकलं असेल की जो पक्षी पाण्यामध्ये जर दूध मिसळलं असेल तर त्या दुधाला पितो, पाण्याला सोडतो, आहे ना? असं काहीतरी ना, असंच म्हणून काहीतरी. इकडं आपलं डीपी गावरांचं शेड आहे, पण आता काल संडे असल्यामुळं आणि आपण ऑफर लावली ना 220 रुपये किलो. बाहेर हेच कोंबडे आपल्याला 300 रुपये किलो भेटतात. बाहेर जर या डीपी गावरान कोंबड्यांचा तुम्ही रेट बघितला तर तो ऑलमोस्ट 300 ते 350 रुपये केजीने विकला जातो. पण या खवले फार्म्सची ऑफर आहे आणि खासियत आहे हायजेनिक पद्धतीने फक्त तुम्हाला 220 मध्ये केजीने तुम्हाला ते मिळेल. तर तुम्हाला काही पाहिजे असेल तर तुम्ही नक्की इथे अर्धा किलो, 1 किलो, 5 किलो, 1000 किलो जितके पाहिजे असेल तुम्ही या ठिकाणी सांगू शकता. खालील नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला होम डिलिव्हरीची सुद्धा काही आपल्याकडे फॅसिलिटी अवेलेबल आहे का? बघा, होम डिलिव्हरीची सुद्धा फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याचे काही जे सम चार्जेस आहेत तुम्ही बेअर करा, काही चार्जेस आम्ही बेअर करतो. या पद्धतीने आपण करतो. इकडे सुद्धा एक मला काहीतरी वेगळं दिसलेलं आहे, ते आपली गावरान पान कोंबडी म्हणजेच गिन्नी फोलायला म्हणतात. अच्छा, हे जंगलामध्ये असतात की प्रॉपर इथे असतात? जंगलामध्ये काय काय असतात, पण हे थोडं हे झालेले क्रॉस झालेले, त्यामुळे आपली इथं पण राहतात ती. समजलं नाही आम्हाला. म्हणजे ते पान कोंबडी, आपली जंगली पान कोंबडी असते ना, त्याच टाइप मधली ती पण. उडत नाहीत का?
उडत नाही. म्हणजे फक्त चालतात. थोडं चालतात, थोडं बस जर उडून गेले तर मग ते परत येतात. आता कसं त्यांचं ग्रुप आहे, त्यांना सवय झालेली. हा त्यांना सवय झालेली. अच्छा. समजा आपण जाऊ आपले 6 जणांचा ग्रुप आहे, ते सोडून जाऊ शकत नाही ते एकमेकाला, त्यामुळे ते राहतात. बघू शकता त्या कोंबड्या, यांना आपण पान कोंबड्या बोलतो ना. पान कोंबड्या, हे पण नॅचरल एन्व्हायरमेंट मध्ये खाणं पिणं सगळं. माहिती आहे का तुम्हाला? त्या गोष्टीचं नाव काय म्हटलं? सगुणा, सगुणा, सगुणा. हो, सगुणा आणि एक लक्ष्मी. सगुणा आणि लक्ष्मी दोन बकरी आहे. दोनच आहेत. अच्छा. आता त्या तिसरं घरच्यासाठी असतात, म्हणजे घरच्यांसाठी. आपण त्यांना वाढवायचंय, जगवायचंय, छान. हा, हे बघा, गावरान कोंबड्या आहेत. तर बघ तिथं बसलेली आहे ती. तिला बोलवलं, आवाज दिला की लगेच येणार. सगुणा ये, चल. ये. बघा, म्हणजे मालकाचं आणि जनावरांची जी नातं आहे किती सुंदर आहे. दादानी फक्त नाव दिलं, आवाज दिला तिला सगुण आणि लक्ष्मी, आणि त्या खात नाहीये, फक्त ती त्यांच्याकडे आहे. आणि तुम्ही जर बघितलं असेल तर मी असं एक प्राणी आणि त्यांचे ओनरचे जे संबंध आहेत किती स्ट्रॉंग आहेत तुम्ही बघू शकता. कारण की या समर्थ दादांनी त्या पक्ष्यांना स्वतःच्या बाळासारखं, स्वतःच्या फॅमिली सारखं जगवलं, म्हणून त्यांनी आवाज दिल्यामुळे ते त्यांच्यापर्यंत आल्या ना. लक्ष्मी आणि सगुणा. सगुणा काढतात त्याने. हे पण गावरान आहे ना? गावरानाची तो. चला आपण कोण आहे? ही आहे सगुणा. आणि याला हा कोणता ब्रीड आहे? ती आपली साधी गावरान. साधी गावरान आहे. आणि ती पण गावरानच आहे ना? ती पण गावरान. तर आपण आता हिला ठेवून देऊ, नाहीतर ती आमच्या मागे लागून येईल. दादाला त्रास देईल आमचा. चल आज चल. आई किती लाल लाल केळी. ऑलमोस्ट तुम्ही हिरवी केळी बघितली असेल, तुम्ही पिवळी केळी बघितलेली असेल, पण ही जी केळी आहेत ना ती लाल केळी आहे. याचं काही वैशिष्ट्य असेल ना दादा, म्हणजे ती फक्त हा वेगळ्या व्हेरायटी आहे. वेगळी व्हरायटी म्हणजे कसं, लोकांना आता रोज आपण समजा फ्रूट स्टॉल वरती गेलो इकडे, पिवळी किंवा कुठं पण बघायला मिळतात. पण हे लोकांना जरा युनिक वाटतं, खाण्यासाठी वेगळं वाटतं. ही लाल केळी आहे. लाल केळी. अच्छा, तुम्ही बघू शकता लाल केळीचा जो पहिराव सुद्धा आहे किंवा कलर सुद्धा आता यायला सुरुवात झाली. तुम्ही जर बघू शकता हे केळीचं कसं आहे. आमचं आम्ही बोलत राहतो. हे बघा, चालू करा करू. ही बघा, ही ती लाल केळी, याचं जे म्हणजे रंग आहे ते सुद्धा रेड कलरचं तुम्हाला बघायला मिळतं. हो. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे ते खायला थोडस सुंदर असतं, आणि कलरमुळे अजून आपल्याला थोडस नवीन काहीतरी हे वाटतं, सॅटिस्फाय. लहान मुलांना तर हे म्हणजे बघितल्यानंतर ते डायरेक्टली त्या केळाला खाऊ शकतात. लहान मुलं आपले साधे केळ नाही खात, कारण की ते ऑलमोस्ट सगळीकडे दिसतात. लाल केळ जर तुम्हाला पाहिजे असेल तर हे सुद्धा तुम्हाला या फार्म मध्ये, किंवा याची बी सुद्धा तुम्हाला या फार्म मध्ये उपलब्ध असेल. इकडे इथून छान कलर, आणि सोबतच खाली दिसलेला तो काळा ऊस. बघा इकडं काळा ऊस लागला साठी लावलेली. म्हणजे कसं आता सगळीकडेच बिल्डिंग झाली, घर झाली, त्यामुळे आता शेती कुठं राहिलीच नाही. मग ते आता हे सगळं सगळं आपण पॅरेट साठीच खायला ठेवलेले. आता हे एकच थोडंसं खाली आहे त्यामुळे राहिले, नाही तर तिकडे जे बाकीचे आहेत सनफ्लावर ते सगळे पॅरेटला खाण्यासाठी लावले. आणि पॅरेट आपल्याकडे आहे की नाही? असे म्हणजे जे फिरणारे उडून येतात ते. प्राण्यांना सुद्धा आणि पक्ष्यांना सुद्धा इथे मोठ्या पद्धतीने जगवण्याचं काम किंवा त्यांच्या पॉल्युशनचं काम खाद्यांसाठी काम करतात. आणि हे जे याला काय म्हणतो आपण, कद्दू, भोपळा. भोपळा. आता हे आपण ह्याच्यासाठी, हो. अच्छा, पण हे बियासाठी हे ठेवलेलं आहे, मोठं करून ठेवलेलं आहे. ह्या सगळ्या फार्म्स मध्ये मला इकडे छोटं बघू शकता तुम्ही. छोटे पण आहे, आता हे नवीन लागत आहे. हा, आणि तिथे मोठे पण आहे, आणि तिकडे सुद्धा तुम्हाला खूप
मोठे भोपळे तुम्हाला तिकडं दिसतील. आणि इकडे हे जे सगळे तुम्ही प्लांट्स लावलेले आहेत, नर्सरी लावलेली आहेत, ही पक्ष्यांसाठी आहेत. म्हणजे पक्षी येतील, काही त्यांना वाटलं ते खातील आणि इथून उडून जातील. म्हणजे असं नाही की बाबा फक्त आपलंच पोट भरायचं असं यांनी ठेवलेलं नाही आहे. तर सगळ्या नैसर्गिक प्रेम जे पक्षी आहे, प्राणी आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा इथे खूप काळजी घेतली जातं आणि योग्य पद्धतीने त्यांचा सांभाळ सुद्धा केला जातो. बघा यांच्याकडे एक कुत्रा सुद्धा आहे. किती कुत्रे आहे आपल्याकडे? आपल्याकडे टोटल 3 कुत्री. टोटल 3 कुत्रे आहेत. सगळीकडे एक घरी असतो, कधी एक माझ्या माग, म्हणजे बॉडीगार्ड सारखीच. बॉडीगार्ड सारखे. समजा कधी रात्री कुठं जायचं असेल, फार्म वरती काही काम असेल, गेट वगैरे लावलं नसेल, गेट लावा. ही सिटिंग अरेंजमेंट आहे. म्हणजे कस्टमरला जर फुल्ली सॅटिस्फाईड होणार म्हणजे होणार. तुम्ही अर्धा किलो घ्या, तुम्ही 1 किलो घ्या, प्रत्येक कस्टमरला ते कस्टमर म्हणून बघणार नाही, ते आपली फॅमिली म्हणून बघणार.